नमस्कार मित्रांनो, पालक आणि मुलांचे नाते कसे असावे, आज आपण अशा एका नात्याबद्दल बोलणार आहोत जे जगातील सर्वात सुंदर, सर्वात पवित्र आणि सर्वात मजबूत नाते मानले जाते। ते म्हणजे पालक आणि मुलांचे नाते। हे नाते रक्ताचे असते, प्रेमाचे असते आणि विश्वासाचे असते। पण आजच्या धावपळीच्या जगात हे नाते अनेक ठिकाणी कमकुवत होताना दिसत आहे। आई वडील मुलांसाठी सर्व काही करतात, पण कधी कधी मुलांच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी वेळ देत नाही आणि मुलेही पालकांच्या त्यागाची किंमत समजून घेत नाही। मित्रांनो, एका गावात एक लहान मुलगा होता। तो दररोज आपल्या वडिलांना विचारायचा, बाबा, तुम्ही दिवसभर काम का करता? वडील हसून म्हणायचे, तुझ्या भविष्यासाठी। एक दिवस मुलाने पुन्हा विचारले, मग माझ्यासोबत खेळायला वेळ का नाही देत? हे ऐकून वडील शांत झाले। त्या दिवशी त्यांना समजले की मुलाला महागड्या वस्तूंपेक्षा त्यांचा वेळ जास्त महत्त्वाचा आहे। मित्रांनो, आज अनेक पालक मुलांच्या सर्व गरजा पूर्ण करतात। मोबाईल देतात, कपडे देतात, चांगल्या शाळेत शिकवतात, पण मुलांसोबत बसून 10 मिनिटे मन मोकळ्या गप्पा मारत नाही। लक्षात ठेवा, मुलांना तुमच्या पैशाची नाही तर तुमच्या वेळेची गरज असते। पालकांनी मुलांचे फक्त गुण पाहू नयेत, त्यांचे मनही समजून घेतले पाहिजे। कधी कधी मूल शांत असते, कधी एकटे बसते, कधी चिडचिड करते। हे फक्त वागणे नसते, ही त्यांच्या मनातील एखाद्या समस्येची खूण असू शकते। मित्रांनो, पालकांनी मुलांचे मित्र व्हायला हवे। असे मित्र की ज्यांच्याशी मूल कोणतीही गोष्ट न घाबरता बोलू शकेल। जर मूल घरी सत्य बोलायला घाबरत असेल तर ते बाहेर चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवू लागते। म्हणून मुलांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांचे ऐकणे अधिक महत्त्वाचे आहे। मुलांच्या प्रत्येक चुकांवर ओरडू नका, कारण चुका हा शिकण्याचा भाग असतो। जसे चालायला शिकताना मूल अनेक वेळा पडत असते, तसेच जीवनातही पडणार आहे। त्यावेळी त्याला ढकलू नका, त्याचा हात धरा। मित्रांनो, एक मोठी चूक अनेक पालक करत असतात, ती म्हणजे तुलना। शेजाऱ्याचा मुलगा पहिला आला, तुझा मित्र इतका हुशार आहे, तू त्याच्यासारखा का नाहीस? अशा अनेक शब्दांनी मुलांचा आत्मविश्वास तुटतो। प्रत्येक मूल वेगळे असते, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते। आंब्याचे झाड आणि गुलाबाचे फूल यांची तुलना करता येत नाही। दोघांचे सौंदर्य वेगवेगळे असते, तसेच प्रत्येक मुलाचे वैशिष्ट्य वेगळे असते। पालकांचे काम तुलना करणे नाही, तर मुलांच्या गुणांना ओळखून त्यांना योग्य दिशा देणे आहे। मित्रांनो, मुलांनाही आपल्या पालकांचा आदर करायला शिकले पाहिजे। आई वडील आपल्या मुलांसाठी किती त्याग करतात याचा विचार केला पाहिजे। स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून ते मुलांचे भविष्य घडवत असतात। जेव्हा मूल यशस्वी होते तेव्हा सर्वात जास्त आनंद आई वडिलांनाच होतो, आणि जेव्हा मूल अडचणीत असते तेव्हा सर्वात जास्त वेदना देखील त्यांनाच होतात। म्हणून मुलांनीही पालकांशी प्रेमाने बोलले पाहिजे, त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। मित्रांनो, घरात प्रेम, विश्वास आणि संवाद असेल तर ते घर स्वर्गासारखे बनते। पण जिथे संवाद नसतो तिथे गैरसमज निर्माण होतात। म्हणून दररोज थोडा वेळ कुटुंबासाठी काढा। एकत्र जेवा, एकत्र हसा, एकमेकांचे ऐका, कारण वेळ निघून गेल्यावर पैसा पुन्हा मिळू शकतो, पण हरवलेले क्षण परत मिळत नाहीत। शेवटी एवढेच सांगू इच्छितो, पालकांनी मुलांवर प्रेम करावे, पण त्यांना समजूनही घ्यावे।
मुलांनी पालकांचा आदर करावा, पण त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलावे. कारण जिथे प्रेम असते तिथे विश्वास निर्माण होतो. जिथे विश्वास असतो तिथे नाते आयुष्यभर टिकते. मुलांवर स्वप्ने लादू नका. मित्रांनो, काही पालकांची एक चूक असते. त्यांना जे बनायचे होते ते मुलांनी बनावे अशी त्यांची इच्छा असते. वडिलांना डॉक्टर व्हायचे होते म्हणून मुलाने डॉक्टर व्हावे. आईला अधिकारी व्हायचे होते म्हणून मुलीने अधिकारी व्हावे. पण प्रत्येक मुलाचे स्वप्न वेगळे असते. पालकांनी दिशा द्यावी, दबाव नाही. मार्गदर्शन करावे, पण निर्णय घेण्याची क्षमता देखील मुलांमध्ये विकसित करावी. मुलांचे कौतुक करा. मित्रांनो, एका छोट्या रोपाला वाढवण्यासाठी जसे पाणी लागते तसेच मुलांना वाढवण्यासाठी प्रोत्साहन लागते. मुलाने एखादा छोटा प्रयत्न केला तरी त्याचे कौतुक करा. कारण कौतुकामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वासामुळे यशाचा मार्ग खुला होतो. लक्षात ठेवा, टीका माणसाला थांबवते, पण प्रोत्साहन माणसाला उंच भरारी घेण्याची ताकद देते. मुलांना वेळ द्या. आजच्या काळात मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा पालकांचा वेळ जास्त हवा असतो. कधीतरी त्यांच्यासोबत फिरायला जा, एकत्र जेवण करा, एकत्र हसा, त्यांच्या गोष्टी ऐका. कारण बालपण परत येत नाही. आज तुम्ही दिलेला वेळ उद्या सुंदर आठवण बनते. मोबाईलपेक्षा नाते महत्त्वाचे. मित्रांनो, आज अनेक कुटुंबामध्ये सर्वात मोठा पाहुणा म्हणजे मोबाईल आहे. सर्वजण एकत्र बसलेले असतात, पण प्रत्येक जण स्वतःच्या स्क्रीनमध्ये हरवलेला असतो. जर पालक आणि मुले एकमेकांशी बोलणे कमी करतील तर नात्यांमध्ये अंतर वाढेल. म्हणून दिवसातून काही वेळ नो मोबाईल फॅमिली टाईम ठेवा. हा वेळ फक्त कुटुंबासाठी असू द्या. शेवटची गोष्ट, एका मुलाने आपल्या आईला विचारले, आई, तू मला एवढं प्रेम का करतेस? आई हसली आणि म्हणाली, कारण तू माझा श्वास आहेस. मित्रांनो, पालकांचे प्रेम हे जगातील सर्वात निस्वार्थ प्रेम असते आणि मुलांचे कर्तव्य म्हणजे त्या प्रेमाचा आदर करणे. ज्या घरात प्रेम, विश्वास, संवाद आणि परस्पर आदर असतो ते घर खरे आनंदी कुटुंब बनते. मुलांना संपत्ती देण्यापेक्षा संस्कार द्या, कारण संस्कार त्यांना आयुष्यभर साथ देतात. पालक आणि मुलांचे नाते जपा, कारण हे असे नाते आहे जे आयुष्यभर सावलीसारखे सोबत राहते. धन्यवाद.